मार्क इंग्लिस. लेखक डॉक्टर संदीप श्रोत्री. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. मुक्काम मिडल पीक हॉटेल. माउंट कूकचा पूर्वेकडील उतार. उंची अंदाजे 3000 मीटर्स. सभोवताली बर्फ आणि फक्त बर्फच. त्यामध्ये एक खोल गेलेली घळ. त्या घळीच्या एका उथळ बाजूमध्ये टुंड्रा प्रदेशात इग्लूचं घर असतं तशी बर्फाची रांगत रांगत आत जाता येईल अशी गुहा. आजूबाजूला भन्नाट वारा, त्याच्यामुळे येणारे हिमकणाचे सबकारे. गुहेच्या आत 2 जण जेमतेम मावण्या एवढी पोकळी. आतमध्ये सगळं काही बर्फाचंच. गरम करण्यासाठी स्टोव नाही, झोपण्यासाठी गरम पिशव्या नाहीत, खाण्यासाठी अन्नपदार्थ नाहीत, पिण्यासाठी पाणी नाही. गुहेच्या तोंडाशी 1 पाऊल मावेल एवढीच बर्फामध्ये फोडून बनवलेली पायरी आणि बाकी सगळ्या थेट 600 मीटर्स खोल सरळसोट उतार. बाहेरील तापमान -30 अंश, तर आतील तापमान कधी -10 तर कधी -20 अंश सेल्सिअस. जणू काही रेफ्रिजरेटरमध्ये आत बसायचं. बाहेरचा वारा आत येऊ नये म्हणून तोंडाशी एक कापडाची झडप तयार केलेली. तरीसुद्धा वाऱ्याचा गोंगाट आणि आजूबाजूच्या उतारावरील हिमकोसळ्यांचा आवाज मात्र छाती दडपून टाकणारा. या वातानुकूलित खोलीचं नाव होतं मिडल पीक हॉटेल. आत राहणारे प्रवासी होते फिल डुले आणि मार्क इंग्लिस. 13 दिवसांपेक्षा अधिक काळ मुक्काम. काळ होता नोव्हेंबरचे शेवटचे 2 आठवडे. साल 1982. न्यूझीलंड. साऊथ आयलंडच्या मॅकेंझी काउंटीमधील माउंट कूक पर्वत. न्यूझीलंडमधील सर्वोच्च. मार्क आणि फिल ही जोडी तिथं तब्बल 13 दिवस राहत होती. उपाशी, कुडकुडत. ते दोघेजण इथंपर्यंत आले कसे, या खोलीचं आरक्षण त्यांनी केव्हा आणि कसं केलं, 14व्या दिवशी या हॉटेलमधून त्यांनी चेकआउट कसं केलं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं राहण्याचं शुल्क म्हणून त्यांना काय द्यावं लागलं, या वास्तव्याची किंमत त्यांना नेमकी कोणत्या स्वरूपात मोजावी लागली, हा इतिहास फारच रोमांचकारी आहे. पण त्यासाठी आपल्याला दक्षिण न्यूझीलंडच्या कॅन्टरबरी प्रांतामधील गेराल्डिन या गावी जायला हवं. दक्षिण आल्प्सच्या बर्फाच्छादित पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं हे छोटंसं गाव. तिथं मेरी आणि जोसेफ म्हणजे जिम हे इंग्लिश दाम्पत्य राहत होतं. कनिष्ठ मध्यम वर्गातील ते एक सुखी कुटुंब होतं. मेरी एका कापड दुकानात काम करायची. जिम बरीच वर्षे शेळ्या मेंढ्यांची लोकर कातरायचे. पुढे नंतर ट्रक ड्रायव्हर म्हणूनही रोजगार कमवायचे. त्यांना 3 मुलं. थोरली ॲनी, मधला जॉन आणि सर्वात धाकटा होता मार्क. मेरी आणि जिम दोघेही दिवसभर काबाड कष्ट करून 3ही मुलांना काहीही कमी पडू न देता सुखी समाधानी ठेवत होते. छोटा मार्क लहानपणापासूनच डोंगरदऱ्यांमध्ये भटकत होता. बर्फाळ टेकड्यात उडवत होता, न थकता न कंटाळता. त्याच्या या जन्मजात आवडीकडे आईवडिलांचं लक्ष गेलं नसतं तर नवलच. 10 वर्षांचा असताना त्याने घराच्या आवारातच कोंबड्यांच्या जुन्या खुराड्याची एक झोपडी सजवली होती. त्यामध्ये एक छोटासा स्टोव, खाण्यासाठी काही अंडी, दूध, फळं घेऊन तो जायचा. गावाजवळच्या छोट्या टेकडीवर चढण्यासाठी बरोबर बूट, दोर, बर्फातली छोटी कुऱ्हाड असं सगळं बरोबर घ्यायचा. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसे या मुलाचे पाय बर्फात दिसायचे आणि ते त्याच्या आईवडिलांनी आणि त्याचे गेराल्डिन शाळेतले शिक्षक बर्ट मेकॉनले आणि जॉन ब्लंडेल यांनीसुद्धा ओळखलं होतं. बर्फाळ डोंगरदऱ्यांमध्ये भटकण्याची आणि टेकड्यांवर चढण्याची त्याची आवड त्या शिक्षकांनी नुसती ओळखली नव्हती, तर तिचं शास्त्रीय गिर्यारोहणामध्ये रूपांतर करण्यात देखील त्यांचा मोठा वाटा होता. शाळेमध्ये तो इतर मुलांप्रमाणे रग्बी, फुटबॉल आणि हॉकी खेळायचा. पण ज्यावेळी रग्बी खेळता खेळता इतरांच्या पुढे तो धडपडायचा, त्याला मार बसायचा, त्यावेळी त्याने ते खेळ खेळणं सोडून दिलं होतं. दुसऱ्या मुलांमुळे स्वतःला ज्यामध्ये दुखापत होते
असे बेभरवशाचे खेळ कशाला खेळायचे? वयाच्या 15-16 वर्षापर्यंत त्याने शाळेच्या सहलींबरोबर आर्थर पास, माउंट सॉमर्स, टू थम्स, माउंट ॲरोस्मिथ, फोर पीक्स आणि अर्थातच माउंट कूक यांच्या परिसरात भ्रमंती केली होती. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी त्याचे प्रत्येक आठवड्याचे शनिवार रविवार त्याचे मित्र रॉस स्टीव्हन्स आणि शेन एडगर यांच्याबरोबर अनोळखी डोंगर दऱ्यांमधून जाऊ लागले. तसे त्या कोवळ्या वयामधलं ते एक साहसच होतं. हळूहळू ही भटकंती गिर्यारोहणाच्या मोहिमांमध्ये रूपांतरित होऊ लागली. आईवडिलांनी सुद्धा हे ओळखलं होतं, परंतु गरिबीमुळे ते दोघेजण जमेल तशी मदत त्याला करत होते. एकदा मार्कला बर्फामध्ये अति थंडीमध्ये भटकण्यासाठी फिदर जॅकेटसारखं चांगलं जर्किन हवं होतं. आपल्या आईवडिलांना ते विकत घेणं परवडण्यासारखं नाही हे त्याच्या लक्षात आलं होतं. त्याने त्याचा स्वेटर रेनकोटाच्या आतून स्वतःच शिवला आणि ते घालून पहाटेच्या थंडीमध्ये भटकायला तो बाहेर पडायचा. पण त्याचा पुरेसा उपयोग नाही हे आईच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. थोडं जादाचं काम करून तिनं अखेर त्याला एक जाड फिदर जॅकेट विकत आणून दिलं. वयाची 15 वर्ष पूर्ण झाली आणि मार्कने मोटरसायकल चालवण्याचा परवाना मिळवला. पाठोपाठ एक छोटी सेकंड हँड मोटरसायकल आली. त्या काळात बटाट्याची शेती गेराल्डीनच्या आसपास खूप व्हायची. मार्क भल्या पहाटे शेतात जायचा. खुरप्याने बटाटे काढून सोबतच्या बास्केटमध्ये भरायचा. नंतर ते स्वच्छ करून पेटी बंद करायचा. कित्येक दिवस तो हे काम करून पैसे मिळवायचा. मिळणारा प्रत्येक डॉलर त्याला नवीन मोटरसायकल, नवी हिमकुऱ्हाड, नवे बूट आणि नवी जर्किन घेण्यासाठी उमेद द्यायचा. लहान वयात केलेल्या शेतातील कामामुळे त्याच्या शरीराला कष्टांची सवय झाली. कष्टाने कमवलेल्या भाकरीचं महत्त्व कळलं आणि दुसऱ्याच्या कष्टाचा आदर करायला सुद्धा तो शिकला. त्याच काळामध्ये रॉस आणि शेन या त्याच्या मित्रांबरोबर त्याने माउंट ॲरोस्मिथ हे 2781 मीटर्स उंचीचं शिखर सर केलं. कॅन्टरबरी प्रांतामधील हे शिखर गिर्यारोहकांना इतर अवघड आणि उंच शिखरं चढण्यासाठी सराव म्हणून चढण्यासाठी चांगलं आहे. माउंट ॲरोस्मिथच्या पायथ्याशी कॅमेसॅनची हिमदरी आहे. तिथं बेस कॅम्प म्हणून झोपडीवजा तंबू उभारून सर्व साहित्य ठेवण्यासाठी मार्क आणि त्याच्या मित्रांना अफाट कष्ट करावे लागले. दुपारनंतरच्या उन्हामध्ये त्यांनी शिखरधार बघून पहाटे चढण्यासाठी मनाशी काही ओळखीच्या खुणगाठी करून ठेवल्या. दुसऱ्या दिवशी पहाटे 3 वाजता तिघेजण डोक्यावरील विजेरीच्या उजेडामध्ये बाहेर पडले. पहाटे तांबडं फुटेपर्यंत ते तिघे ॲरोस्मिथ शिखराच्या पूर्व बाजूच्या तळाशी पोहोचले होते. सावकाश दोर लावला. पिटॉन रोवत, बिले देत ते तिघेजण परस्पर सहकार्याने शिखरावर अखेर चढले. एकमेकांना मदत, पर्वताबद्दल आदरभाव आणि स्वतःची शारीरिक आणि मानसिक शक्ती या सगळ्यांची कसोटी या आणि नंतरच्या अशाच छोट्या मोठ्या गिर्यारोहण मोहिमांमधून मार्कच्या बाबतीत लागत होती. 1978च्या उत्तरार्धात मार्कने गिर्यारोहण हे अर्थार्जनासाठी व्यवसाय क्षेत्र निवडलं आणि स्वतःचं नाव डिप्लोमा इन पार्क अँड रिक्रिएशन या अभ्यासक्रमासाठी लिंकन विद्यापीठामध्ये घातलं. 6 महिन्यांमध्ये मार्क हा डिप्लोमा उत्तीर्ण होऊन थेट माउंट कूक राष्ट्रीय उद्यानामध्ये सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीला लागला. त्या काळामध्ये त्याला खात्रीशीर मासिक उत्पन्नाचा आणि शिवाय त्याच्या आवडीचा, त्याच्या छंदालाच खतपाणी घालणारा असा तो व्यवसाय होता. जेव्हा छंद आणि व्यवसाय एकत्र येतात त्यावेळी त्यातून निघणारी उत्पादकता ही अफलातून असते. काम करणाऱ्याला सुद्धा मनापासून काम करावंसं वाटतं. मार्कला उन्हाळ्यात येणाऱ्या ट्रेकर्स आणि गिर्यारोहक यांच्या भाऊगर्दीमध्ये पुष्कळ काम असायचं. बऱ्याच वेळा यापैकी काही वादळात अडकायचे, वाट चुकायचे, दमायचे, अपघातामध्ये जायबंदी व्हायचे. अशा आणीबाणीच्या प्रसंगी मार्कला त्यांना मदत करण्यासाठी जावं लागायचं. ते तर तसं मोठंच आव्हानात्मक काम असायचं. पण ती 2 वर्ष मार्कच्या अगदी स्वप्नातल्या आयुष्यासारखी होती.
उन्हाळ्यामध्ये गिर्यारोहण आणि आणीबाणीच्या प्रसंगी अडकलेल्या गिर्यारोहकांची सुटका करण्यासाठी धावून जाणं. हिवाळ्यामध्ये शेजारी टास्मान हिमनदीवर स्कीइंगसाठी सुरक्षारक्षक म्हणून जाणं. शनिवार रविवारी हेलिकॉप्टरमधून उंचीवरील बर्फावर स्कीइंग करायला जाणं असा त्याचा त्या काळात उद्योग असायचा. पार्क हेडक्वार्टर जवळील खेडेगावात तो राहत असतानाच त्यानं प्रथम ॲनीला बघितलं. त्याच्या शोधक नजरेला तिचं प्रथम दर्शन भावलं. त्याच्यापाशी मोटरसायकल तर ॲनीपाशी 4 चाकी गाडी होती. मार्कचे मित्र आणि ॲनीच्या मैत्रिणी यांना ते प्रकरण बरोबर समजलं. लपवून ठेवण्यासारखं काहीच नव्हतं. 1980 साली त्यांचं माउंट कुक स्वयंवर झालं. जानेवारी 1982 साली त्यांची प्रथम कन्या ल्युसीचा जन्म झाला. 1982च्या उन्हाळ्यामध्ये मार्क एक सर्च अँड रेस्क्यू टीमचा कप्तान झाला. जगभरातील गिर्यारोहक आणि ट्रेकर्स न्यूझीलंडमधील त्या मॅकेझी काउंटीमधील माउंट कुक नॅशनल पार्कमध्ये जमा व्हायचे. साहसी क्रीडा प्रकारांना ऊत यायचा. अशा वेळी त्यांना योग्य मार्गदर्शन करायचं, त्यांना धोके समजावून सांगायचे, गरज वाटल्यास अडचणीला धावून जायचं. हा उद्योग मार्कच्या नेतृत्वाखाली तिथल्या कर्मचाऱ्यांना करावा लागायचा. त्या उन्हाळ्यामध्ये एकट्या त्याच्या टीमला एकूण 33 जणांची सुटका करावी लागली. काही जण अपघातात जायबंदी झाले होते, काही हिमघरीमध्ये पडले होते, काही जणांना हिमदंश झाला होता. दुसऱ्या टीमचं नेतृत्व डॉन बोगी करत होता. तो सुद्धा एक ज्येष्ठ अनुभवी गिर्यारोहक होता. त्यावेळी मार्कच्या नेतृत्वाखाली फिल डुले नावाच्या एका तगड्या गिर्यारोहकाचा समावेश झाला होता. हा फिलसुद्धा एक अनुभवी आणि निष्णात गिर्यारोहक होता. फिलने एकदा तर एका हिमकोसळ्यामध्ये अडकलेल्या कित्येक लोकांची सुटका केली होती. एका अशाच प्रसंगामध्ये त्याच्या सहकार्याला वाचवताना एका हिमघरीमध्ये पडून त्याचा हात आणि पायाची हाडं मोडली होती. त्यावेळी अंगावरच्या साध्या कपड्यांनिशी त्याला 2 दिवस आणि रात्री तसंच हिमघरीमध्ये अंगावर बर्फ झेलत पडून राहावं लागलं होतं. पण मार्कला फिलबरोबर गिर्यारोहणाचा काहीच अनुभव नव्हता. मार्कला आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये आपल्या सर्वच सहकार्यांचा अंदाज असणं गरजेचं होतं. त्यामुळे मार्कने सरावासाठी माउंट कुकची चढाई करण्यासाठी फिलला निवडलं. मार्क आणि फिल यांनी माउंट कुकची चढाई पूर्व बाजूनी करायचं ठरवलं. ही चढाई 4थ्या ग्रेडची म्हणजे खूप अवघड चढाई होती. माउंट कुकची पूर्व धार माउंट कुकच्या पूर्व आणि कॅरोलिन बाजूंना विभाजित करते. पायथ्याच्या ग्रँड प्लेटो नावाच्या हिमनदीपासून सरळसोट उंच चढण आहे. आपले कॅम्प्रॉन म्हणजे बर्फात रुतवण्यासाठी असलेले खिळ्यांचे तळवे लावलेले बूट वापरत कड्याला छाती भिडवत सरळ उंच चढायचं ते आओराकी उर्फ माउंट कुकच्या मिडल पीक म्हणजे मधल्या शिखराजवळ. 15 नोव्हेंबर 1982 या दिवशी सकाळी एका स्की विमानात बसून मार्क आणि फिल या दोघांनी ग्रँड प्लेटो या हिमनदीकडे झेप घेतली. त्यावेळी 4-5 दिवस या चढाईमध्ये जाणार असल्यामुळे लहानग्या ल्युसीला घेऊन ॲनी ख्राइस्ट चर्चला तिच्या आईवडिलांकडे गेली. त्या अफाट बर्फाळ प्रदेशामध्ये छोट्या स्की विमानाने मार्क आणि फिल या दोघांना सोडलं आणि थोड्याच वेळात विमान दिसेनासं झालं. आता वर अथांग निळं आकाश, खाली चारही बाजूला क्षितिजापर्यंत पसरलेलं बर्फाळ पठार आणि शेजारी माउंट कुक सहित आओराकीची पांढरी शुभ्र पर्वतरांग. दोघांना आता फक्त एकच दिशा दिसत होती, माउंट कुकची. त्या विस्तीर्ण हिमनदीच्या कडेवर हिमघरी पसरलेल्या होत्या. त्याच्या डोक्यावरील पर्वत शिखरांच्या दऱ्यांमधून ओघळणारे भयावह हिमधबधबे, क्वचित त्या हिमधबधब्यांच्या डोक्यावर तयार झालेली तरंगती हिमसरोवरं किंवा हिमनदी आणि त्या संपूर्ण पांढऱ्या पार्श्वभूमीवर अगदी मुंग्याने एवढे दिसणारे ते दोघेजण. दोघांनी तत्परतेने समोरील हिमघरी पलीकडे धाव घेतली. एक तात्पुरता झोपडीवजा तंबू आडोसा म्हणून तयार केला आणि त्या पुढील सर्व मुक्काम
बिव्हॉक करायचे असे ठरवले. बिव्हॉक म्हणजे वाटेतील बर्फामध्ये गुहा खोदायची किंवा एखाद्या हिमघरीमध्ये किंवा दगडाच्या आडोशाने मुक्काम करायचा. रात्रीपुरता निवास. पायथ्यापाशी थोडा स्वयंपाक शिजवला, पोटपूजा केली आणि फारसं काही सामान न घेता दुसऱ्या दिवशी पहाटे वर चढायचं असं त्यांनी ठरवलं. त्या ग्रँड प्लेटोच्या कडेकडेने चालत 1 ते 1.5 किलोमीटर गेल्यावर त्यांनी एका हिमघरीच्या टोकाच्या उथळ बाजूकडे एक गुहा खोदली आणि तिथंच रात्रभर थांबण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी पहाटे निघायचं, शिखर गाठायचं आणि लगेच खाली उतरून ग्रँड पार्टी करायची असा त्यांचा बेत होता. 16 नोव्हेंबरच्या पहाटे 5 वाजता ते दोघे बाहेर पडले. उभ्या कडक झालेल्या बर्फामध्ये आईस क्रू, क्रॅम्पॉन, बिले देणं फार अवघड झालं होतं. तापमान 0 20 अंश सेल्सिअस होतं. एकदा सूर्य उगवला की त्या उष्णतेने बर्फ वितळू लागतं आणि हिमकोसळे पडण्याचे धोके वाढतात. त्यामुळे कठीण बर्फाळाकडे नेहमी रात्री किंवा पहाटे चढायचे असतात. क्वचित प्रसंगी आदल्या दिवशी उष्णतेने पाघळलेलं बर्फ पुन्हा रात्री थंडीमुळे कडक होतं आणि त्यावेळी आकारमानाने फुगतं. फ्रीजमधील पाण्याने भरलेल्या बाटलीचं टोपण ज्याप्रमाणे फुटतं त्याप्रमाणे त्यावरचे हिमकडे सुटतात आणि खाली कोसळतात. हे सगळे धोके त्या दोघांना माहीत होतेच. अगदी हळूहळू त्यांची प्रगती होत होती. 600 मीटर्स उंच चढाई करत पूर्वधारेच्या कडेवर येईपर्यंत दुपार झाली होती. पश्चिमेकडे ढग जमा झाले होते. वारा वेगात वाहत होता. अनपेक्षितरित्या कडक बर्फ लागल्यामुळे त्यांना मिडल पीकपर्यंत पोहोचण्यास दुपार झाली होती. त्यामुळे पुढे आणखी काही तासांची सरळसोट चढण पार करायची आणि शिखर गाठायचं. त्याला संध्याकाळ झाली असती. त्यातच परत उतरणं शक्य नव्हतं. शिवाय वर वादळी पावसाचं सावट घोंगावत होतंच. मार्क आणि फिलने मिडल पीकच्या त्या धारेवरच गुहा खोदून मुक्काम करायचा निर्णय घेतला. एक बाजूला 1000 मीटर्स खोल कॅरोलिन बाजू, दुसऱ्या बाजूला 600 मीटर्स खोल पूर्व बाजू होती. त्या क्षणी मार्कच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली खरी. त्याच्या लक्षात आलं की त्यानं त्याची फोमची झोपायची पिशवी आणि झोपण्यासाठी लागणारं कॅरीमॅट बरोबर घेतलं नव्हतं. पूर्वधारेवरून जरा वरच्या बाजूला 2-3 दोऱ्या लांब रोपलेंथ म्हणजे पोर्टर्स कोल होता. तिथं ते थोडा वेळ थांबले. पुन्हा एकदा परिस्थितीचा अंदाज घेतला. ते दोघे त्या पूर्वधारेवर जसे जसे वर जात होते तसा वारा त्याचं भयावह स्वरूप दाखवू लागला होता. अगोदरच ते खूप दमले होते. त्यांच्या डोक्यावरील हेल्मेटवर वारा आदळत होता. हातातील हिमकुऱ्हाड ओढू पाहत होता. अंगावरील जॅकेटचे बंद तोडत होता. क्रॅम्पॉन रुतवलेले पाय बुटांसह तुम्हाला 1000 मीटर्स उतारावर भिरकावू पाहत होता. विंडचिल फॅक्टरच्या गणितानुसार बेफाम वाऱ्यामुळे तापमान 0पेक्षा कितीतरी खाली उतरलं होतं. तिथं नुसतं उभं राहणं हे सुद्धा ऊर्जेचा अपव्यय केल्यासारखं होतं. अंग गोठवणाऱ्या वाऱ्याशी युद्ध खेळत त्यांनी मिडल पीक गाठलं तेव्हा संध्याकाळचे 6 वाजले होते. त्या दोघांनी तातडीने शेजारील एका हिमघरीमध्ये गुहा खोदायला सुरुवात केली आणि तात्पुरता, त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्या रात्रीपुरता निवारा तयार केला. पण नियतीच्या मनाचा अंदाज येणं शक्यच नव्हतं. हाच निवारा म्हणजे त्यांचे पुढचे 14 दिवसांचे मिडल पीक हॉटेल. त्या वातानुकूलित खोलीच्या रचनेचं वर्णन पूर्वीच दिलंय. स्रूसबेरीच्या बिस्किटांचे अर्ध पाकीट फक्त मार्कपाशी शिल्लक होतं. पीचची काही फळं आणि सरबताची पावडर, मोरो चॉकलेटचं 1 पाकीट, एवढेच पदार्थ दोघांकडे मिळून. हिमघरीमध्ये घोंगावणारा वारा आपलं रुद्रस्वरूप दाखवत होता. कडक झालेलं हिम निळ्या स्फटिक रंगांमध्ये अगदी संगमरवरासारखं दिसत होतं. बाजूलाच एक छोटासा कोनाडा तयार केला आणि त्यामध्ये मार्क अंगाची मुटकुळी करून टेकला.
फिलकडे खाली घालण्यासाठी फोम मॅटची चटई होती. वाऱ्याबरोबर आता हिमवर्षाव सुरू झाला होता. गुहेच्या दारापाशी साखरेच्या स्फटिकासारखा बर्फ अडवण्यासाठी आणि वाऱ्याचा अंदाज कमी करण्यासाठी मार्कने एक कापड आईस स्क्रू लावून लटकवलं. आता तापमान अंदाजे -20च्या खाली गेलं होतं. ती रात्र त्यांनी आलटून पालटून जागं राहत काढली. 17 नोव्हेंबर 1982. सकाळी 7 वाजलेत. बाहेर धुकं, प्रचंड वारा आणि बर्फाचा मारा चालूच. दोघांनी एक एक बिस्किट खाल्लं. बर्फावर बर्फ घासून अर्धा कप पाणी तयार केलं. त्यात थोडी सरबताची पावडर टाकली आणि ते पिऊन टाकलं. थोडीफार ऊर्जा गोळा केली आणि दोघांनी बुटांच्या लेस बांधल्या. कॅम्प्रॉन्स लावले, दोरखांद्याला अडकवले. बिलं, पिटॉनस, स्क्रू, हिमकुऱ्हाड, हिमहातोडा सगळं साहित्य बरोबर घेतलं आणि गुहेच्या बाहेर पडले. पण बाहेर तांडव नृत्य चालू होतं. थैमान नावाचा राग आळवला जात होता. जास्तीत जास्त 10 मीटर्सच फक्त ते पुढं म्हणजे पोर्टर्स कोलच्या दिशेने जाऊ लागले. त्यांनी आपलं भवितव्य ओळखलं आणि निमूटपणे सरपटत रांगत पुन्हा माघारी येऊन त्या गुहेमध्ये दोघे स्थानापन्न झाले. तेवढ्या वेळात त्यांना गोठवणारी थंडी हाडापर्यंत आत गेली होती. त्यानंतरचे तब्बल 5 दिवस त्यांनी रोज सकाळी एक बिस्किट आणि थोडं पावडर टाकून बर्फ घासून तयार केलेलं अर्धा कप सरबत यावर काढलं. मार्कला त्या 5 दिवसांमध्ये लघवीला एकदासुद्धा जावं लागलं नव्हतं. इतकं पाणी कमी प्यायलं गेलं होतं. शौचाला होण्याचा तर प्रश्नच नव्हता. हातापायांची बोटं थंडगार पडली होती. बुटांच्या आतील मोजे शरीराच्या घामामुळे चढाईच्या काळात मागील 4-5 दिवसापूर्वीच ओले कच्च झाले होते. 3ऱ्या दिवसापासून मार्कच्या पायाचा अंगठा बधीर झाला होता आणि पायांना सूज येऊ लागली होती. त्याने मनोमन ओळखलं होतं की फार मोठी किंमत आपल्याला द्यावी लागणार आहे. फिलची सुद्धा हीच तऱ्हा होती. दोघांनी 5व्या दिवसापर्यंत कशीबशी कळ काढली. त्यांना कळून चुकलं होतं की आता वादळ कमी जरी झालं तरीसुद्धा आपण आपले उतरू शकणार नाही. बाहेरूनच आपल्याला कोणीतरी उचललं पाहिजे. मार्कला खाली माउंट कुकच्या पार्क मुख्यालयामध्ये काय चाललं असावं याची कल्पना होतीच. तिथं डॉन आणि त्याचे सहकारी या दोघांसाठी सुटकेच्या योजना आखत असणार यात शंकाच नव्हती. परंतु त्यांच्यासुद्धा या दोघांकडून काय अपेक्षा असणार होत्या? मार्क आणि फिल यांनी शांत डोक्याने त्याची उजळणी केली. मार्कने त्याचं हेल्मेट आणि एक कापडाचा तुकडा, दोरी आणि काही हत्यारं एका हिमस्क्रूने सर्वात बाहेरच्या बाजूला लटकवली. आता त्यामुळे त्या दोघांचं राहण्याचं ठिकाण तरी खालून किंवा हेलिकॉप्टरमधून बघताना दिसणार होतं. आता त्यांच्यासमोर सर्वात मोठं आव्हान होतं स्वतःला जिवंत ठेवण्याचं. ते अर्थातच अवघड होतं. रविवार 21 नोव्हेंबर. त्यांचा गुहेतील 6वा दिवस. त्यांनी हिशोब केला. त्यांच्यापाशी आता जगण्याचे केवळ 36 ते 48 तास उरले होते. अन्न संपून 4 दिवस झाले होते. शरीर आता स्वतःची साठवलेली ऊर्जा वापरू लागलं होतं. त्याचं वजन झपाट्याने कमी होत होतं. त्यांच्या पायामधल्या संवेदना नष्ट झाल्या होत्या. मार्क त्याच्या कुटुंबियांच्या, लहानग्या ल्युसीच्या आठवणी फिलला सांगत होता. त्या शांततेचा, त्या एकटेपणाचा, त्या समाधी अवस्थेचा भंग करण्यासाठी मार्क सर्व मार्ग अवलंबत होता. फिल मात्र शांत असायचा. इतका की बऱ्याच वेळा मार्क त्याच्यावर चिडायचा. इकडे खाली पार्क मुख्यालयामध्ये हलकल्लोळ माजला होता. दोघांचे नातेवाईक, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, राजकीय नेते, देश परदेशांमधील गिर्यारोहक आदी सर्वांनी अगदी भंडावून टाकलं होतं. दोघे पर्वतावर गेले ते सर्वात महत्त्वाच्या झोपायच्या पिशव्या देखील न घेता. याचं सर्वांना आश्चर्य वाटत होतं. वादळ 6व्या दिवशीसुद्धा शमलं नव्हतं. प्रचंड हिमवर्षाव चालू होता. माउंट कुककडे जाणारे सर्व रस्ते हिमवर्षावामुळे आणि हिमकोसळ्यांच्या शक्यतेमुळे बंद केले होते.
हेलिकॉप्टर उडण्याचा तर प्रश्नच नव्हता. टासमान हिमनदीवरील वातमापक यंत्र त्या अफाट वाऱ्यानं उडून गेलं होतं. शतकामधलं ते सर्वात दीर्घकाळ चाललेलं हिमवादळ ठरलं होतं आणि त्याचे बळी झाले होते मार्क आणि फिल. बॉब मुनरो हा पार्कचा प्रमुख. त्यानं डॉक्टर डिक प्राइसला 7व्या दिवशी चर्चेला बोलावलं. मुद्दा हा की स्लीपिंग बॅगशिवाय हे दोघेजण किती तग धरू शकतील, म्हणजे त्यांची सुटकेची आशा किती दिवस धरायची. डॉक्टर डिक हा त्यातील तज्ज्ञ. त्यानं स्पष्ट सांगितलं की जवळचं अन्न संपलं की जास्तीत जास्त 10 दिवस जिवंत राहण्याची आशा. बॉब मुनरोने बोटं मोजली आणि अंदाज केला की आणखी 3-4 दिवस सुटकेचे प्रयत्न करायला हरकत नाही. मार्कची मानसिक अवस्था आता दोलायमान होत होती. त्याला रात्री जास्त त्रास होत होता. कधी स्वच्छ पाणी पिल्याचं स्वप्न पडायचं, तर कधी पुस्तकामधील स्वयंपाकाचे विविध पदार्थ करण्यात असलेले स्वप्नात दिसायचे. तो जाणीवपूर्वक मागच्या भूतकाळाचा एक एक दिवस आठवू लागला आणि घड्याळाचा काटा पुढे ढकलू लागला. त्यावेळीच त्याने ठरवलं की समजा जिवंत सुटका झालीच तर पुढं आयुष्यभर रोज एक ग्लास भरून थंडगार पाणी पिईन. अद्यापसुद्धा मार्कने तो नेम सोडलेला नाही. रोज सकाळी न चुकता तो 1 ग्लास भरून बर्फाचं थंडगार पाणी पित असतो. धन्यवाद.